लोक घरकुल मनी रंगले, धाव किती मृग जळे, पाप पुण्य जणू एकच प्याले, पाप पुण्य जणू एकच प्याले, माणुसकीचे रीते सोहळे, माणुसकीचे रीते सोहळे, क्षितिजावरती जाईवे सही, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली, मर्मबंधातली ठेवली. अहो तुम्ही किती चांगले आहात, सगळ्यांचा किती विचार करता तुम्ही. मी आणि चांगला? अरे बाबा, तुझी आऊ तर मला माकड तोंड्या म्हणते. नाही, काल तोंड्या. अरे अरे सोड ना, अरे सोड. काय मूर्खपणा आहे हा? मूर्खपणाच आहे हा. गुड मॉर्निंग. हे असं उठवायचं आणि गुड मॉर्निंग म्हणायचं. काय अर्थ आहे याला? कसला अरसिक आहेस रे तू. आपलं लग्न झालं ना की मी तुला रोज असंच उठवणार. लग्नानंतर? लग्न करू की नको हेच कळेनासे झालंय. ओम, विसरलोय. काय विसरलास? काय नाही, काय नाही. काय झालंय तुला? गेल्या 2 दिवसापासून बघते मी, तू नेहमीप्रमाणे नाही वागत आहेस. अरे काय झालंय, बोल ना. श्रीबद्दल पप्पा जी स्टेप घेतायत ते तुला आवडत नाहीये ना? मलाही नाही पटत आहे रे. पण खरं सांगू, पप्पा जे करतात ना ते आपल्या भल्यासाठीच असतं. तू एकदा पप्पांशी बोल ना, ते तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील.
अरे असं काय बघतोयस, बोल ना. ओम, मी तुझ्यावर विश्वास ठेवलाय. माझं भवितव्य मी तुझ्या हाती दिलंय. मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि तूही माझ्यावर तितकंच प्रेम करतोस. तुला हवं ना तर आपण दोघं वेगळे राहूया. हे बघ, पप्पांच्या पॉलिटिक्स मधलं मला काहीच कळत नाही. पप्पा आणि त्यांचं काम आपल्या लग्नाच्या मध्ये येता कामा नये. तुला हवं ना तर आपण वेगळे राहूया. माझंही घर नको आणि तुझंही घर नको. फक्त तू, मी आणि आपलं घर. आपण खूप खुश राहू. अरे ओम, बोल ना रे. वृंदा, सकाळपासून माझं डोकं खूप दुखतंय. मी एक काम करतो, मी आंघोळ करून फ्रेश होऊन येतो. ठीक आहे? तुला मी आवडत नाही असं दिसतंय. ठीक आहे, जा तू. पण मग नंतर माझ्याशी बोलायला येऊ नकोस. आणि तू बोलायला आलास ना तरी मी तुझ्याशी बोलणार नाही. मग बस डोकं धरून. का असं होतंय काहीच कळत नाहीये. बोलायचं नसेल तर इतके वेळा फोन कशाला केला? तुझे रुसवे फुगवे घालवत बसण्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये. जर बोलायचं असेल तर पटापट बोल. अहो, मला तुमचा वेळ हवाय. अच्छा, म्हणजे तुझ्या बरोबर मी जर सिनेमा बघायला आलो तर तुला हिरोच्या जागी मी दिसणार आहे का? काय ही बोलण्याची पद्धत? काय तुझे विचार कर? काही काही गोष्टी बायका फक्त आपल्या नवऱ्यासोबतच शेअर करू शकतात, इतरांबरोबर नाही. वा, आता ना तू नव्या नवरीसारखी बोलायला लागली. Good morning, Mom. Mom, good morning. अच्छा, म्हणजे आता तूही माझ्यावर रागवली असते. मी कशाला रागव? मी गोड लागते तुझी. मला अधिकारच काय आहे रागवायचा? Oh my God. In short, आता इथेही मला बरंच काही ऐकून घ्यावं लागणार. ओके, शूट. मला बोलायचं नाहीये तुझा. मॉम, हे माझी काळजी करू नको. मी मजेत आहे, एकदम मस्त. जा बाहेर जाऊन आऊ आणि अप्पांना विचार ना, ते सांगतील. मी कशी पार्ट्यांमध्ये दंग असते, नटण्या मुरटण्यात व्यस्त असते. जा विचार. भले मी तुझ्या डॅडच्या हातातली भावली का असेल, जगाला दिसतं काय? माझं सुखच.
डॅडच्या हातातली बाहुली? नाही, एक मिनिट, मला नक्की काय म्हणायचं तुला कळत नाही मला. कळत नाही म्हणे. सगळे पुरुष एकाच माळेचे मणी. बायकांना कसं नाचवायचं बरोबर कळतं तुम्हाला. तुम्ही नामानिराळे होता आणि वाईट ठरतो आम्ही. तुम्ही घराबाहेर राहता आणि घरासमोर आमचे चेहरे नाचतात. कधीतरी माझ्या स्वतःच्या कामासाठी म्हणून पार्ट्यानं गेले? एक तरी पार्टी अटेंड केली आहे मी त्यासाठी? माझं स्वतःच असं फ्रेंड सर्कल आहे? तुमचं स्टेटस जपण्यासाठी, तुमचे कॉन्टॅक्ट वाढवण्यासाठी मी पार्ट्यांना जाते, पण घरात काय दिसतं? मी पार्ट्यांमध्ये मशगूल असते. काल दुपारपासून झोपू नये मी. स्वप्निता आणि आप्पा सोडून दुसरं कोणी आलं बघायला तरी? बाकीच्यांचं सोड. नवरा नागपूरला, वेळ नाही माझ्यासाठी. 2 मुलं आहेत. एक घर सोडून गेलाय आणि दुसरा. मॉम, हे बघ मला कळतंय, आणि आता याच विषयावर अप्पांची बाहेर माफी मागून सुद्धा आलोय मी. आणि हवं तर आता तुझीही माफी मागतो मी. आय एम सॉरी मॉम. आणि यापुढे आपल्या घरासाठी मी जास्तीत जास्त वेळ राखून ठेवेन. आय प्रॉमिस यू दॅट. अगं विश्वास ठेव माझ्यावर प्लीज. श्री, थकले मी आता. पळून पळून थकले. उद्या तुम्ही सुद्धा असेच थकू नये म्हणून स्वानुभवावरनं सल्ला देते. थांबायला शिका. आणखी आणखी हा हव्यास संपतच नाही. थांबला नाहीत ना तर संपून झालं. मॉम, मला कळतंय गेले काही दिवस मी जे काही वागतोय ते चुकीचं आहे. मला कळतंय ते. आणि मी तुला वचन देतो की यापुढे आयुष्यात मी कधीही असं वागणार नाही. मी माझ्या चुका कधीही रिपीट करणार नाही. ओमचं काय? तुझा धाकटा भाऊ आहे तो. मॉम, मी फक्त माझ्याविषयी बोलू शकतो. अरे तू भेट ना त्याला, त्याला समजाव, म्हणावं. मॉम, मला आता आवरून निघायचं. गेली कित्येक दिवस आपली भेट झाली नव्हती, म्हणून मुद्दाम आता तुला भेटायला येतो मी. ओ, माझ्यासाठी एवढाच वेळ काढला होतात का आपण सर? थँक्यू सो मच. आपण येऊ शकता. हे बघ मॉम, तसं काही नाही. तू आता उगाचच ओमचा विषय काढलास आणि हे बघ मॉम, तसं काही नाही. तू आता उगाचच ओमचा विषय काढलास आणि मी फक्त माझी गॅरंटी देऊ शकतो. त्याच्याबद्दल भावाची जबाबदारी पेलवणार. आणि तो मोठा भाऊ म्हणून मला मान देतो का? तो माझ्याशी जे वागलाय ना ते जर मी तुला आता इथे सांगितलं तर. काय काय असं काय बोलला तो तुला? काही नाही, सोड. श्री, मॉम, मला काही गोष्टी कळायला लागल्या. माझ्या प्रायोरिटीज मी ठरवल्यात, ज्यामध्ये तू, आऊ आणि अप्पा हे मुख्य आहात. बाकीचं मला काही बोलायचंही नाही आणि काही सांगायचंही नाही.
एनिवेज, मी संध्याकाळी लवकर येतो. मग आपण सगळे बसून छान गप्पा मारू, एकत्र डिनरही घेऊ. बाय. आणि हॅलो, तू डॉक्टरांकडे जाऊन आली आहेस का? नाही मी एक काम करतो, मी डॉक्टरांकडे फोन करून इकडेच बोलवतो. डोकं दुखतंय बाकी. मग मग त्यासाठीच मी तुला सांगतो ना, कधीच ऐकत नाहीस ग. तुझा लवशी. या बाय. काय म्हणाला असेल ओम याला? काय झालंय दोघांमध्ये काही कळायला मार्ग नाही. कितीदा यांना सांगितलं वसंत भाऊजींपासून लांब राहा म्हणून, पण ऐकतच नाहीत. काय काय अजून बघायचं राहिलंय कोणास ठाऊक. परमेश्वरा. गुड मॉर्निंग अप्पा. अरे आज आहे काय मला कळत नाहीये. एकामागून एक गोड धक्केच बसतायत आज. म्हणजे मी समजलो नाही. सांगतो बस. नलू, ए नलू. काय अप्पा? अगो बाई, मधुकर साहेब तुम्ही? काय कशा आहात नलूताई? मला काय दाढ भरली आहे? डोक्याला ताप करून घ्यायचा नाही, पोटाला आच लागू द्यायची नाही. अगदी बरोबर. नलू, तो बाहेरून लांबून प्रवास करून आलेला आहे, त्याला जरा श्वास घेऊ दे. त्याच्या चहा पाण्याचं बघशील की नाही? अप्पा मला चहा पाणी वगैरे काही नकोय, मी जरा फ्रेश होऊ का पटकन? नाही नाही, ते फ्रेश वगैरे काय असेल ना ते नंतर हो. त्याआधी जा आणि तुझ्या आऊची भेट घे. जा. अरे हो. काय आऊ? मधुकर, कशी आहेस? मी मस्त आहे, मजेत आहे. माझ्या तब्येतीची काळजी करायचं कारण नाही. हो का? एक आठवडा तो नव्हता तर तुझं इथे एक आठवडा नाही, 2 आठवडे. बघा, म्हणजे तू दिवस सुद्धा मोजत होतीस, पाहिलंस? हे बघा, माझं काम आहे काळजी करण्याचं, ते मी करते. तू तुझं कर. काम असेल ना तुला, जा तू. अपॉइंटमेंट्स घेतलेले असतील. आऊ, अगं तू असं काय? बघ,
मी, एक मिनिट. हॅलो, हा बोल जुलियाना. हा काय आत्ताच घरात आलो एवढाच. बोल, काय झालंय? पुढे बोलशील? एक मिनिट. श्री आहे का घरामध्ये? हो, आज सगळे दुर्मिळ प्राणी घरात आहेत. हो, आहे आहे. का ग? कॉल घेत नाहीये? अगं झोपला असेल म्हणून कदाचित फोन उचलला नसेल त्याने तुझा. नाही, झोपले नाही. आताच मी त्यांना कॉफी देऊन आले. तो जागा आहे, मी बघतो. हा, कॉल का नाही त्यांनी अटेंड केला तुझा ते. पण मला सांग, काय झालंय? काय काही अपॉइंटमेंट वगैरे आहे का त्याची आत्ताची? जुलियाना, काय झालंय? तू रडल्याने मला कळणार आहे का काय झालंय ते? अगं बाई, काय झालंय ते सांगशील का मला? आता काय झालंय ते नीट सांग, सविस्तर. हे बघ बाई, मागचं सांगत बसू नकोस. काय? आप्पा, भेटायचं होतं जरा. मग भेटणार आहे मला. जर बाहेर भेटूया ना आपण. का इथं यायला बंदी केली आहे का तुला? तसं नाही हो, पण बाहेर भेटूया ना आप्पा. बर,